चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। या महिलांचे जे काही पैसे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत। तर कोणत्या महिलांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत? बाकीच्या महिलांना पैसे भेटणार आहेत, परंतु यादीप्रमाणे काही महिलांचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहेत। आता तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत का ते तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे। ते कसं बघायचं ते तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता काही महिलांना पैसे भेटणार आहेत, वरून ऑर्डर आलेले आहे। काही महिलांना पैसे भेटणार आहेत, परंतु लाडकी बहीणचे काही महिलांना पैसे भेटणार नाहीत, ते थांबवण्यात आलेले आहेत। तर काय कारण आहे, का थांबवण्यात आलेले आहेत, काय नवीन ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर आपण बघणार आहोत। आणि कोणत्या महिलांचे जे पैसे आहेत लाडकी बहीणचे, ते लाडकी बहीणचे कोणत्या महिलांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आपण बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच नवीन 2-3 अजून अपडेट आलेले आहेत, आजच्या नवीन अपडेट आहेत, त्या अपडेट पण आपण बघणार आहोत। तसेच काही माता बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, ते प्रश्नांची पण उत्तर मी तुम्हाला देतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, खूपच दमदार माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे आणि सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। पहिले आपण काही प्रश्न बघू, त्यानंतर काय ऑर्डर आलेले आहे त्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती देतो। हे बघा, पहिला प्रश्न, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, डीबीटी पण आहे, तरी 1 रुपया आला नाही, कसं काय? बघा, आता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला असेल आणि तुमचं फॉर्मचं जे काही आधार लिंक आहे ते संपूर्ण असेल, डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुम्हाला भेटणार आहेत। तर अप्रूव्ह फॉर्म ज्यांचा झालेला आहे, काही महिलांना 1 रुपया आलेला आहे, परंतु जरी तुम्हाला तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरीही तुम्हाला 1 रुपया आला नसेल, तर काही टेन्शन घेऊ नका। हे फक्त काही महिलांच्या खात्यामध्ये तांत्रिक पडताळणीसाठी तो 1 रुपया पाठवण्यात आलेला आहे। तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी तुम्हाला 1 रुपया आला नसेल तर काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला जो काही हप्ता आहे 3000 रुपयाचा जुलै आणि ऑगस्टचा, तो तुम्हाला भेटून जाणार आहे, काही टेन्शन नाही। पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, जे महिला 17च्या नंतर फॉर्म भरेल त्यांना पण जुलै ऑगस्टचे पैसे मिळतील का? हो, 17च्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरले तरी तुम्हाला पैसे जुलै महिन्यापासूनच भेटणार आहेत। आलं लक्षात? तर हे तुम्ही टेन्शन सोडून द्या। फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, आधार लिंक ॲक्टिव्ह आहे, पैसे येतील का? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, आधार लिंक ॲक्टिव्ह आहे, पैसे येतील का? हो, येतील, काही टेन्शन नाही। तुमचं सर्व जरी क्लिअर आहे तर पैसे तुम्हाला भेटतीलच, काही टेन्शन नाही। सर, माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर मला काय करायचं आहे? बघा, तुमचा फॉर्म जरी रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन पुन्हा भेटलेलं आहे। त्या एडिटच्या ऑप्शनवरती जा आणि जे तुमच्या फॉर्म रिजेक्टचं रिझन आहे, जे कारण दाखवण्यात आलेलं आहे, ते कारण सुधारा आणि ते व्यवस्थितपणे तिथे भरा। मग तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होऊन जाईल। आलं लक्षात? माझं बँकला आधार लिंक नाही आहे, पोस्टाचं खातं काढायला जमेल का? 100% चालणार आहे। पोस्टाचं खातं चालणार आहे, जनधनचं खातं चालणार आहे, सर्व खातं चालणार आहे। पोस्टाचं खातं पण चालणार आहे, तुम्ही पोस्टाचं खातं जॉईन करू शकता। सर, मी फॉर्म आज भरला आहे, नारी शक्ती दूत ॲप बंद आहे, ऑनलाईन अर्ज भरला आहे, आज अप्रूव्हल कधी होईल? तर बघा, लगेचच अप्रूव्हल तुम्हाला भेटत नाही। तुम्ही जरी फॉर्म भरला तर तुम्हाला 2-3 दिवस अजून प्रतीक्षा करावी लागेल। आता तुमचा इन पेंडिंग असेल, मग त्यानंतर इन रिव्ह्यू तो होईल, त्यानंतर रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाईल। जरी तुम्ही व्यवस्थितपणे माहिती भरली असेल तर, सत्य माहिती भरली असेल तर मग तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे, काही टेन्शन नाही। पुढे बघा, IFSC कोड चुकला आहे तर पैसे येणार का? बघा, IFSC कोड जरी चुकला असेल तर बँक अकाउंटचा एक भाग आहे तो, जरी तुमचा IFSC कोड चुकला असेल तर लगेच तो एडिट करून तो व्यवस्थित करून टाका। ओके, एडिट करून ते व्यवस्थित करून टाका, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। एडिटचा ऑप्शन तुम्हाला आलेला, एडिट करा आणि लवकर तो प्रॉब्लेम सुधारा। बघा, आता काही महिलांना पैसे भेटणार नाहीत असं मी तुम्हाला सांगितलं, काही महिलांचे पैसे हे थांबवण्यात येणार आहेत, म्हणजे पैसे थांबवण्यात येणार आहेत। तर कोणत्या महिलांचे पैसे
थांबवण्यात येणार आहे त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत. तर तुमचे पैसे थांबवण्यात येणार आहे का ते देखील तुम्ही चेक करू शकता. ते कसं चेक करायचं आहे तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. पहिले आपण काही अपडेट बघू. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा. 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा. इथे काय माहिती आहे बघा, समाजातील सर्व घटकासाठी आहे ही योजना. योजनेतून एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी गाव स्तरावर ग्राम समितीने आणि शहरात वार्ड समितीने घ्यावी. ऑफलाईन शिल्लक अर्ज 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करावे. बघा, एक ठिकाणी हे जे आहेत त्यांनी हे इथे बघा, आमदार जे आहेत विनोद अग्रवाल साहेब यांनी हे आव्हान केलं आहे की ऑफलाईन जे अर्ज आहेत, आता काही महिलांनी ऑनलाईन भरले आहेत, काही महिलांनी ऑफलाईन भरले आहेत. ज्यांना काही समजत नाही, ज्या आपल्या खेड्यापाड्यातील महिला आहेत त्यांनी ऑफलाईन पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेले आहेत ऑफलाईनचे. मग तिथे सूचना आलेल्या आहेत की जे ऑफलाईन फॉर्म आहेत ते लवकरात लवकर ऑनलाईन करा आणि ते फॉर्म सबमिट करा. कारण लवकरात लवकर फॉर्म सबमिट जर केला तर मग काही दिवसात तो अप्रूव्हल पण होऊन जातो. त्यामुळे असे हे निर्देश आहेत. ठीक आहे, पुढील अपडेट बघू आपण. हे पहा, वेबसाईटवरती अनेक प्रॉब्लेम येत आहे. जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे ladkibahin.government.in, तर ॲपवरती खूप प्रॉब्लेम चालूच आहे. परंतु आता वेबसाईट ओपन केली, वेबसाईटवरती पण तेच धंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेच सर्व्हर डाऊन झालेलं आहे बघा. तर भरपूर जणांचे फॉर्म अजून भरायचे बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे सुरळीत करायला पाहिजे आणि वेबसाईट आणि ॲपवरती काम करायला पाहिजे. आणि लवकरात लवकर हे सुरळीतपणे कसं चालेल याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. कारण अनेक माता बहिणींचे, अनेक महिलांचे फॉर्म अजून बाकी आहेत. त्यामुळे याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की वेबसाईट आणि ॲप सुरळीत चालत आहे का. त्यानंतर पुढे बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. काही जण म्हणत होते, चर्चा चालू होती की लाडकी बहीण किती दिवस चालेल. तर काही टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं आहे हे बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे जास्त काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं आहे तर फॉर्म भरा आणि बिंदास राहा. त्यानंतर पुढील अपडेट आपण बघणार आहोत. हे बघा, पुढील महत्त्वाची अपडेट नाशिकतील ही माहिती आहे. नाशिकतील ही अपडेट आहे बघा. 37,000 लाडक्या बहीण राहणार वंचित. पहिल्या हप्त्यासाठी जिल्ह्यातील 7,293 महिला पात्र. तर काय झालेलं आहे, ही नाशिकची अपडेट आहे. तसेच ऑर्डर आलेली आहे कोणत्या महिलांचे पैसे थांबवले जाणार आहेत त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. पहिली ही अपडेट झाल्यानंतर मी ती माहिती तुम्हाला देतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 तारखेला महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 7,293 महिला पात्र ठरल्या असल्या तरी अजूनही 37,000 महिला पहिल्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील. बघा, म्हणजे काय झालं आहे, या महिलांचे अर्जामध्ये काही मिस्टेक असेल तर रिजेक्ट करण्यात आले. तर लवकरात लवकर ते एडिट करून तुम्ही ते जे फॉर्म आहे तो सुधारा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल. ओके, म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल. म्हणजे एडिटचा ऑप्शन दिला आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर लवकरात लवकर तो एडिट करा आणि ती दुरुस्ती सुधारा. चला, आता कोणत्या महिलांचे जे पैसे आहेत पैसे थांबवण्यात आलेले आहेत. आता महत्त्वाची माहिती आहे आणि या माहितीसाठीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत आहात. तर इथपर्यंत आलेला आहात तर ही माहिती पण जाणून घ्या की कोणत्या महिलांचे फॉर्म सांगत आहे मी. तर कोणत्या महिलांचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे आता थोडे टाईम लागेल त्यांना आणि त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत त्याबद्दल अपडेट जाणून घ्या. आणि ते कसं चेक करायचं, तुमचे पैसे थांबवण्यात आलेला आहे का ते कसं चेक करायचं ते पण तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता बघा, 14 तारीख जी आहे 14 ऑगस्ट, लक्षपूर्वक आहे का, 14 ऑगस्टपर्यंत जरी तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल झाला असेल, ओके, 14 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये भेटतील. आलं लक्षात. आणि ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे किंवा 14 ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्हल झाला नसेल, अजून पण 15 तारखेपर्यंत जरी पेंडिंगच असेल तर त्यांना जे पैसे आहेत ते थांबवले जाणार आहेत. 2 हप्ते जुलै आणि ऑगस्टचे हे थांबवले जाणार आहेत. मग त्यांना सप्टेंबर महिन्यात पैसे भेटणार आहेत. बघा,
आता तुमचा फॉर्म कसा बघायचा, तुम्हाला तुमचे पैसे थांबवलेले आहे का ते कसं बघायचं, तुम्ही टेटस बघा, नारी शक्ती दूत ॲप केलेल्या अर्जामध्ये जा, तुमचा टेटस अप्रूव्हल असेल तर तुम्हाला 14 ऑगस्टपर्यंत जर तुमचे फॉर्म अप्रूव्हल असतील तर तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत 3000 रुपये 2 महिन्याचे. जरी तुमचं फॉर्म इन पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू दाखवण्यात येत असेल किंवा रिजेक्ट दाखवण्यात येत असेल आणि तुमचा फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल झाला नाही तर तुम्हाला जे पैसे, तुमचे जे पैसे आहेत ते थांबवले जातील. ओके, 3000 रुपये थांबवले जातील. म्हणजे पैसे तुमचे भेटणार आहेत असं नाही, ते महिने तुम्हाला सप्टेंबर महिन्यात म्हणजे पुढील महिन्यात भेटतील. म्हणजे हे 3000 पण भेटतील आणि त्या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे 1500, म्हणजे जवळपास तुम्हाला मग पुढील महिन्यात मग किती भेटतील, 4500 रुपये भेटतील. ओके, 4500 रुपये भेटतील. असे पैसे तुम्हाला 3 महिन्याचे भेटतील मग. ओके, म्हणजे ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल होतील त्यांना आता लगेचच 17 तारखेला पैसे भेटून जाणार आहेत. परंतु 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होणार नाहीत त्यांना जे पैसे त्यांचे थांबवले जाणार आहेत आणि त्यांचे पैसे सप्टेंबरमध्ये 3 महिन्याचे भेटतील. मग पुढे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आलं लक्षात? म्हणजे सर्व माता बहिणींना पैसे भेटणारच आहेत, त्यामध्ये कुठलाही वाद नाही, कुठलंही टेन्शन नाही. परंतु जे आहे अप्रूव्हलमुळे ते थोडं लेट होणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. फॉर्म तुम्ही सबमिट करून टाका. रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट, जर तुमचा फॉर्म झाला असेल तर रिजेक्ट फॉर्मचा एडिट ऑप्शन आलेला आहे, एडिट करून ती चूक सुधारा आणि फॉर्म परत तिथे सबमिट करा. तुमचा फॉर्म काही दिवसात अप्रूव्हल होऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका, सर्वांना पैसे भेटणार आहेत. थोडं जे आहे थोडं पुढे मागे ते होणार आहे, जास्त तुम्हाला यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आलं लक्षात? सर्वांना लाडकी बहीण योजनेचा इथे लाभ भेटणार आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्यासोबत आहेत, सर्वांना लाभ भेटीलच. ओके, आणि ही जी योजना आहे हे बघा, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बिंदास राहा, फॉर्म भरा आणि टेन्शन सोडा. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. जरी तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही मदत हवी असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. धन्यवाद.